राजकारणात नशीब महत्त्वाचं असतं असं म्हणतात. एक नशीबवान राजकारणी आपल्याला पुण्यातला माहिती आहे. असा राजकारणी की भाजपाची पहिल्यांदा जेव्हा पूर्ण सत्ता पुण्याच्या महानगरपालिकेत आली तेव्हा स्थायी समितीचं अध्यक्षपदही मिळालं आणि त्याच टर्ममध्ये महापौरही झाले. खासदारकी पहिल्यांदाच लढले आणि थेट केंद्रात मंत्रिपदही मिळालं. होय, मी मुरलीधर मोहोळांबद्दलच बोलते आणि आजच्या कॉफी विथ कौशिकमध्ये मुरलीधरजी आपलं स्वागत आहे. नमस्कार. कसा सुरू आहे पुण्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा माहोल आहे? प्रचार कसा सुरू आहे? तसं तर मागच्या एक 8-10 दिवसापासून प्रचार सुरू आहे, पण आता शेवटचा आठवडा शिल्लक आहे आणि आता एकदम प्रचार तो शिगेला पोचला आहे. त्यामुळे हाय व्होल्टेज सगळी आता लढाई सुरू आहे. 8 दिवस राहिलेत, त्यामुळे बघूया. लढाई सुरू आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही पुण्याचं ऐकतो तेव्हा एकंदरीत इतर ठिकाणी निवडणूक होते, पुण्यात मात्र लढाई सुरू आहे. आणि दादा म्हणजे अजितदादा आणि त्यांची राष्ट्रवादी ही सरकारमध्ये जरी तुमच्या बरोबर असली तरी इथे मात्र तुम्ही आमने सामने आहात आणि दादा इथंच ठाण मांडून बसले असं वाटतंय. म्हणजे ते सुद्धा पिंपरी चिंचवड आणि पुणे सोडत नाहीये असं एक फिलिंग येत आहे. स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका होत्या, खरं तर शिंदेसाहेब असतील, दादा असतील किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, हा आत्ता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच वेळेला निर्णय झाला की स्थानिक पातळीवरच्या निवडणुका त्या त्या ठिकाणी निर्णय घेतले पाहिजेत आणि ज्याला आपण युती काही ठिकाणी झाली तर ठीक, नाही तर मैत्रीपूर्ण लढावं, अशा पद्धतीच्या सूचना आम्हाला खाली आल्या होत्या. त्यामुळे नगरपालिका नगरपंचायतमध्ये आपण पाहिलं की बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात युतीशिवाय लढलो, काही ठिकाणी युतीत लढलो. तसंच आत्ता आहे चित्र. मुंबईमध्ये आम्ही युतीत लढतोय, शिवसेना आणि भाजप. तसं पुण्यात आम्ही तिघही वेगळे लढतोय, त्यातलाच एक भाग आहे. आता दादा पुण्यात तळ ठोकून बसलेत. मला वाटतं की कदाचित त्या लढाईमध्ये त्यांना असं वाटतं की आता मला इथं बसल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे ते कदाचित तशी वेळ तुम्ही आणली असं तुम्हाला वाटतंय? शेवटी निवडणूक जिंकणं हारणं हे शेवटी सर्वस्वी मतदारांवरती अवलंबून आहे. आम्ही आमचे प्रयत्न करतोय, ते त्यांचे प्रयत्न करतायत. मला असं वाटतं की दिसत असावं चित्र कदाचित की पुणेकर काय आपल्याला साथ देत नाहीयेत, त्यामुळे कदाचित आता तो प्रयत्न करण्यासाठी पूर्ण वेळ देत असावेत. खरं तर दादांबरोबर तुम्ही इथे युती आघाडी कशी केली नाही, म्हणजे हा निर्णय का झाला नाही? आज आम्ही सकाळीच दादांची मुलाखत जेव्हा केली तेव्हा एक असं मला वाटलं की त्यांना असं कुठंतरी सूचित करायचं होतं की ही युती आघाडी भाजपलाच नको होती. नाही, मला जे काही जितकी या सगळ्या याच्यातली माहिती की मी मागाशी म्हणालो तसं की राज्य नेतृत्व म्हणून या सगळ्यांनी जो काही निर्णय घेतला असेल की बाबा आपण युतीमध्ये नाही लढत आहोत, तेव्हा आमच्यापर्यंत तोच मेसेज होता की आपण युतीत लढत नाही आहोत. शिवसेनेची आणि आमची युती शेवटपर्यंत आमची चर्चा चालू होती, पण दादा आणि आम्ही वेगळे लढतोय, राष्ट्रवादी आणि आम्ही वेगळे लढतोय, हे चित्र खूप अगोदर स्पष्ट झालं होतं. त्यामुळे आम्हाला खाली ज्या काही पद्धतीचा संदेश मेसेज येत होता त्याप्रमाणे आम्ही आमची तयारी केली. आता ती शेवटी वरिष्ठ पातळीवरतीच तुम्हाला याचं उत्तर मला वाटतं ती मंडळी देऊ शकते. अण्णा, असं एक आम्ही बघतो की नंतर खूपदा म्हणजे निवडणुकीत आमने सामने असतात आणि नंतर जाऊन युती किंवा आघाडी होते सत्तेसाठी. इथे तसं होण्याची शक्यता काय आहे? शेवटी पुण्यात पुणे पॅटर्न सुद्धा राहिलेला आहे. मला असं वाटतं की त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. मागचे 5 वर्ष आम्ही पुणेकरांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिलं होतं आणि मी स्वतंत्र भारतीय जनता पार्टी म्हणूनच आम्ही 5 वर्ष महापालिकेत काम केलं. मला वाटतं जे काय आम्ही काम केलं आहे, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महापालिका या तिन्हींचं मिळून जे काय ट्रिपल इंजिन सरकार म्हणून आम्हाला पुण्यामध्ये 5 वर्ष काम करताना जे पुणेकरांच्या अपेक्षा, पुणेकरांसाठीच्या त्यांच्या जे काही विचार होते त्यानुसार त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्हाला जे काय करता आलं आम्ही खूप प्रामाणिक काम केलं. आणि म्हणून मला विश्वास वाटतो की स्पष्ट बहुमत यंदाही आम्हाला याही निवडणुकीला पूर्णपणे स्पष्ट बहुमत मिळेल. पुण्यात निश्चितपणे निवडणुकीनंतरही आम्हाला आघाडी किंवा युती करायची आवश्यकता लागणार नाही. एक बाहेर असं चित्र आहे की तुमचं आणि दादांचं जे काय सुरू आहे, जी काय कुस्ती आहे असं म्हटलं पाहिजे, ती काही खरी नाही. हे बघा, मी खरा कुस्तीगीर आहे. मी तर तालीम केली आहे, मी नॅशनलपर्यंत कुस्ती खेळलेलो आहे. आमच्या कुस्तीत एक तुम्ही जसं म्हणाल तसं एक त्या अनुषंगाने मी सांगेन आमच्या कुस्तीत एक खरी कुस्ती आणि नुरा कुस्ती असा एक
एक चर्चा असते की बाबा ही कुस्ती खोटी असेल तर त्याला नुरा कुस्ती म्हणतात. आज पुण्यातलं चित्र तुम्ही ज्या अनुषंगाने मला प्रश्न विचारला, मला असं वाटतं की लोकांना किंवा कदाचित लोकांना नाही वाटत, कदाचित प्रसारमाध्यमांच्या समोर हा विषय होता की नुरा कुस्ती की काय, पण ती नुरा नाही, ती खरी कुस्ती आहे. खरी त्यामुळे कुस्ती. खरी कुस्ती आहे, खरी लढाई आहे. आणि चित तुम्ही करणार असं तुम्हाला. 100%. आमच्याकडे पुणेकरांचा वस्तादरूपी आशीर्वाद आहे. अच्छा. मग ह्याच्यात कुठेतरी गेल्या आठवड्यात जी भाषा दादा बोलत होते ते ती आत्ता बोलत नाही आहेत अजित दादा. तर तुमच्या या कुस्तीतले जे वस्ताद मुंबईत बसले आहेत त्यांना मध्यस्थी करावी लागली का तुमच्या दोघांमध्ये? म्हणजे गेल्या काही काळात जे काही पुण्यात होतंय ते तुमच्या दोघांमधलीच एक लढाई दिसते. म्हणजे अजितदादा आणि तुमच्यावर त्यांचा एक सतत रोख आहे. आधी तो चंद्रकांत दादांवर असायचा, तो आता तुमच्यावर आहे. आणि ते मला वाटतं ऑलिम्पिकच्या निवडणुकीपासून आम्ही बघतोय किंवा त्याच्या आधी पण असेल. तर ह्यात सध्या कोणी मध्यस्थी केली आहे का? कारण तो टोन बदलला आहे. नाही, मला वाटतं देवेंद्रजी हे राज्याचे आज आमचे कुटुंब प्रमुख आहेत, मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते राज्यामध्ये भूमिका सगळीकडे घेताना ते बॅलन्स करतायत, ते एक समन्वय साधतायत सगळ्यांशी. ते कुठेही बघा तुम्ही त्यांचं बोलणं किंवा त्यांचं ह्याच्यात कुठेही टोकाची कुठली भूमिका नाही किंवा विषय नाही. त्या ठिकाणी स्थानिक पातळीच्या निवडणुका आहेत, त्या ठिकाणी ती लोक जे काही प्रतिनिधित्व करतायत, नेतृत्व करतायत, त्यांच्यावरती निवडणूक सोडलेल्या आहेत त्यांनी. त्यामुळे सध्या आता दादांचं माझ्यावर काय प्रेम आहे मला माहीत नाही. खूपच प्रेम अलीकडे त्यांचं माझ्यावरती दिसून येत आहे. आता ते मला त्यांना एकदा कधीतरी निवडणूक झाल्या विचार की माझ्या एवढं प्रेम काय. त्यामुळे आता हे मला आता दादाच सांगू शकतील की माझ्यावर त्यांचं एवढं प्रेम काय आहे. अच्छा. पण म्हणजे अशी काही मध्यस्थी वगैरे कोणाला करावी नाही नाही, ज्यांनी त्याच्या पद्धतीने निवडणूक लढावी अशाच मला असं वाटतं संदेश आहेत आमच्याकडे. असं काही मध्यस्थी करण्याची फार काही टोकाचं काहीच नाही. ठीक आहे, निवडणूक आहे, राजकारण आहे, तेवढं चालतं असंच आम्ही गृहीत धरतो. फार त्याच्यामध्ये मी वैयक्तिक काही आम्ही घेत नाही, म्हणजे मी तरी घेतलेलं नाही. खरं म्हणजे माझा काही ही मुलाखत तुम्ही विरुद्ध दादा अशा पद्धतीची करायची नाही आहे. पण त्यांच्याशी आम्ही आजच मुलाखत त्यांची पण केली आहे. म्हणून त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीची विजन पुण्यात दिसायला हवी होती, मग ती रस्त्यांच्या माध्यमातून असो, म्हणजे रस्त्यांचे पैसे हे वापस गेले असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ट्रॅफिकची एक प्रचंड मोठी समस्या इथे निर्माण झाली आहे. पाण्याची ज्या पद्धतीची सोय गेल्या 10 वर्षात व्हायला हवी होती ती झाली नाही. असे अनेक मुद्दे त्यांचे आहेत, जे मुद्दे घेऊन ते पुणेकरांच्या समोर जात आहे. त्यामुळे कुठंतरी 2017पासून जे काही काम झालं, आणि आपण स्थायी समिती अध्यक्ष होता, आपण महापौर होता, त्यामुळे काहीतरी एक अकार्यक्षम इथं ॲडमिनिस्ट्रेशन होतं असा त्यांचा एक टोटल रोख आहे. मला याच्यामध्ये स्पष्टपणे मी वारंवार बोललो आहे, मी आजही आपल्याला स्पष्टपणे सांगेन की आम्ही केवळ 5 वर्षच महापालिकेत सत्तेत होतो. मागच्या आपण जर पाहिलं तर 3 वर्षात प्रशासकच आहे. आम्हाला 5च वर्ष काम करायची संधी मिळाली. बघा आज ते जे काही प्रश्न मांडतायत, वाहतुकीचा प्रश्न मांडतायत, रस्त्याचा प्रश्न मांडतायत, मागचे त्याच्या अगोदर 15-20 वर्ष हेच होते पुण्यात सत्तेत. आणि पुणेकरांना कारभारी बदलायची वेळ का आली, तर पुणेला मला असं वाटतं की त्या वेळेला शेवटी बघा आम्ही 5 वर्ष जेव्हा सत्तेत होतो तेव्हा माननीय देवेंद्रजींचं तर विशेष प्रेम आहे पुण्यावरती. आम्ही पुढच्या 50 वर्षाच्या पुण्याचा विचार करून अनेक प्रोजेक्ट आणले. म्हणजे वर्षानुवर्ष फक्त कागदावरची मेट्रो आमच्या काळामध्ये त्याचं सुरुवात भूमिपूजन मोदीजींनी केली, उद्घाटन झालं. आज मेट्रोचे 32 किलोमीटरचा मार्ग पुण्यात सुरू झाले. पुढच्या काळात टप्प्याटप्प्याने जवळपास 120 किलोमीटरचं मार्ग पूर्ण होतील. हे विजन होतं पुढच्या 50 वर्षाच्या पुण्याचं. आज 24/7 म्हणजे समान पाणी पुरवठा शहरात व्हावा म्हणून मोठी पाण्याची योजना आमच्या काळात सुरू झाली. नद्यांचे मोठे प्रकल्प पुण्यामध्ये सुरू झाले. अशी असंख्य कामं ही मागच्या 5 वर्षात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आज 1200-1500 बसेस रस्त्यावरती नवीन आल्या. आजही आम्ही 1000 नवीन बसेसची मान्यता केंद्र सरकारकडून आणली. हे पुण्याच्या प्रती आमचं व्हिजन होतं, देवेंद्रजींचं व्हिजन होतं. आम्ही काम करताना आम्हा मंडळींचं ते व्हिजन होतं. आम्ही त्या पद्धतीने काम करत होतो. आज मला असं वाटतं की तुम्हाला 5 वर्षात आम्ही केलेल्या कामाचा प्रॉब्लेम वाटतो किंवा तुम्हाला अकार्यक्षम वाटतो. मुद्दा तो नाही आहे. तुम्ही 15-20 वर्ष या पुण्याचे पालकमंत्री किंवा पुण्याचे तुम्ही कारभारी होतात, तुम्ही पुण्याच्या भविष्याचा विचार काहीच केला नाही. वाहतुकीचा प्रश्न कालच्या 2-4 वर्षात नाही झाला. पुणे वाढणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे, नागरिकीकरण वाढणार आहे. पुण्याच्या मूलभूत या ज्या काही प्रश्न आहेत, या प्रश्न हे ते वाढणार आहेत. हा विचार तुम्ही सत्ताधारी असताना नाही आला तुम्हाला. आम्ही 5च वर्ष काम केले, तिथून मागे तुम्हीच केले. पुणे हे देशातलं प्रमुख 2-3 शहरामध्ये आज पुण्याचा समावेश होतो.
पुणे इतकं वाढलं याचा विचार यांनी सत्ताधारी म्हणून मागच्या 20 वर्षात का नाही केला, हा मला प्रश्न आहे. त्या वाहतुकीचा प्रश्न आज जो दिसतो तो यांच्या काळामध्ये झाला. बघा, आज ते 5 वर्षाच्या कामाला कार्यक्षम म्हणतात. 20-25 वर्ष यांनी पुण्याचं काम सांभाळलं. पहिले काँग्रेसमध्ये, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, यांची सत्ता, यांचेच महापौर झाले. यांनी बांधलेले पूल यांना पाडावे लागले, BRT फसली. अशी कितीतरी उदाहरणं मी देऊ शकतो की ज्याने खरं तर पुण्याचा विकास थांबला, पुण्याचा भविष्याचा विचार नाही, दूरदृष्टी नाही. आणि म्हणून कारभारी पुणेकरांनी बदलला, का तर तुम्ही काहीच केलं नाही. आणि 5 वर्षात आम्ही जे केलं ते पुणेकरांच्या समोर आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका म्हणून 5 वर्ष, म्हणजे बघा कोविडसारख्या काळात देशातलं इतकी मोठी लोकसंख्या असलेली जी कमी शहरं त्यात पुणे येतं. आज जवळजवळ 40 लाखाच्या पुढे गेलो आम्ही. अशा याच्यामध्ये कोविडसारख्या काळामध्ये महानगरपालिकांनी खूप जबाबदारीने आम्ही काम केलं, हे पुणेकर जाणतात. आमची आरोग्य यंत्रणा सक्षम झाली. मेडिकल कॉलेज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुणे महापालिका एकमेव महापालिका आहे देशातली की जिथे स्वतःचं मेडिकल कॉलेज आलं, ते आमच्या काळात आम्ही आणलं. म्हणजे मला असं वाटतं की हे बघतायत पुणेकर, आणि म्हणून मला विश्वास आहे की त्यांनी काही केलं तर ती विश्वासार्हता त्यांनी पुणेकरांच्या बाबतीतली त्यांनी गमावलेली आहे. आणि म्हणून तर आम्हाला पुन्हा 5 वर्ष महापालिकेचं काम करायची संधी पुणेकरांनी दिली. आता पुणेकरांना जुना कारभारी अजिबात नको आहे. एक असं त्यांचं म्हणणं होतं की मेट्रो, जी खरं तुमची आता एक पोस्टर योजना आहे भारतीय जनता पार्टीची, त्या मेट्रोला अंडरग्राऊंड करायचं का ती अबव्ह ग्राउंड हे राहील, तर तो निर्णय करण्यासाठी सुद्धा 4 वर्ष घालवले. बघा, आता मेट्रो कधी सुरुवात झाली, दिल्लीत मेट्रो कधी आली, गल्लीपासून दिल्ली तुम्हीच होतात. दिल्लीतली मेट्रो कधी आली, आज देशातल्या इतर प्रमुख शहरामध्ये मेट्रो कधी सुरू झाली, मोदीजी आल्यानंतरच पुण्यात मेट्रो आली, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतरच पुण्यात मेट्रो आली. तुम्ही होतात ना, तुम्ही राज्यात होतात, महापालिकेत, केंद्रात, सगळीकडे तुम्हीच होतात. पण ते स्वप्न पुणेकरांचं पूर्ण झालं राज्यात आणि देशात आणि महापालिकेत सत्ता आल्यानंतर झालं. हे पुणेकरांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे असं काहीतरी बोलणं किंवा असं काहीतरी व्यक्तीने, मला वाटतं पुणेकरांना ते काही कुणालाच पटणार नाही. त्यामुळे असं काही बोललं ते काही फरक पडत नाही. जर पुणेकरांनी तुमच्या हाती सत्ता दिली तर येणाऱ्या वर्षांमध्ये पहिले टॉप प्रायोरिटीचे 5 प्रोजेक्ट्स कुठले असतील? बघा, एक तर पुण्याचा जसा आपण तो मान्य केला पाहिजे की पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न तो निश्चितपणे स्वीकारला पाहिजे, मान्य केला पाहिजे. याच्यामध्ये काहीच अडचण नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा सत्ताधारी म्हणून महापालिकेत काम करायला लागल्यानंतर 100% आमची प्रायोरिटी पुण्याच्या वाहतुकीला पहिली. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं. आज मेट्रोचा विस्तार टप्प्याटप्प्यानं वाढतो आहे. आज पुण्यात जवळ 2 लाख लोक पुणेकर आज मेट्रोने प्रवास करायला लागले. हे मोठी गोष्ट आहे. आज आम्ही PMPMLच्या ताफ्यामध्ये बसेसची संख्या वाढवायच्या दृष्टिकोनातून काम करतो आहे. मी म्हणत तसं 1000 बसेस आत्ताच केंद्र सरकारची आम्हाला मान्यता आणली आम्ही की राज्य सरकारकडनं मी प्रस्ताव पाठवला. मी साहेबांना, देवेंजींना भेटलो, तो प्रस्ताव गेला आणि आज केंद्राची 1000 बसेसची पण मान्यता आम्हाला मिळाली. त्या टप्प्याटप्प्याने येते. पुढच्या काळात आम्हाला 4000 बसेस म्हणजे इलेक्ट्रिक बसेस, आमचा विचार, आमचा संकल्प की 4000 नवीन बसेस आम्हाला पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये पुण्यासाठी आम्हाला रस्त्यावरती आणायचं. म्हणजे मेट्रो, त्याच्यानंतर पुन्हा जवळजवळ 3-4 हजारच्या आसपास नवीन बसेस आणि सर्वात महत्त्वाचं जवळजवळ 57 किलोमीटरचे अंडरग्राऊंड रस्ते, जे देवेंजींनी परवा घोषित केलं. त्यामुळे पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठीची प्रायोरिटी आमची पहिली आहे. आणि म्हणून प्रायोरिटी आमची आहे की पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न आज, म्हणून आम्ही त्याच्यावरती काम करतो. GCCचं एक कॅपिटल बनवायचं आम्हाला, पुन्हा GCC कॅपिटल बनवायचं आहे. त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. आम्हाला आमचे नद्यांचे जे आम्ही आमच्या काळात प्रकल्प सुरू केलेत, पुण्याच्या नद्या, विदेशात गेल्यानंतर आपण पाहतो की नदीकाठ जितका सुंदर असतो, ते प्रत्येक ज्या शहरात नद्या आहेत त्या प्रत्येक शहरवासियाचं एक स्वप्न आहे, माझ्या शहरात अशा पद्धतीची नदीकाठ हा झाला पाहिजे. म्हणून आज 2 प्रोजेक्ट आमचे एका वेळी चालू आहेत. एक जायकासारखा एक प्रकल्प की म्हणजे नदीमध्ये स्वच्छ पाणी, म्हणजे सांडपाणी कुठलंच नदीमध्ये आता येणार नाही, त्यासाठीचा प्रोजेक्ट चालू आहे. त्याला 950 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले. जावडेकर साहेब केंद्रात मंत्री होते मागच्या वेळेला. ते पैसे चालू, ते काम आज जवळजवळ 60-70% पूर्ण झालं. 18 STP आहेत, जवळजवळ 150-200 किलोमीटरचे आमच्या ट्रंक लाईन्स आहेत. म्हणजे नदीत स्वच्छ पाणी येईल. आणि शिवाय नदीकाठ प्रकल्प, जो प्रकल्प आता सुरू आहे तो सुद्धा आपण पाहिलं की 44 किलोमीटरचा नदीकाठ आम्ही आता खूप चांगला बनवतोय. म्हणजे तो एक प्रोजेक्ट पुढे नेण्याचा विषय असेल. पाणी, भविष्यात लोकसंख्या जशी वाढतीये तशी पुणेकरांची पाण्याची समस्या भविष्यात जाणू नये म्हणून
हा विचार आता आम्ही करतो की समान पाणी पुरवठा योजना ज्याच्यामध्ये 85 पाण्याच्या टाक्या टाकल्या, 1800 किलोमीटरची नवीन पाण्याच्या लाईन टाकल्या, ही आमच्या काळातली योजना आता जवळजवळ 80% ती प्रकल्प पूर्ण होत आला. हे मोठे 2-3 प्रकल्प आम्हाला पुढच्या काळामध्ये पूर्ण करायचे. ग्रीन सिटी पुण्याची एक वेगळी ओळख आहे. पुणे हे तसं निसर्गानं आणि यांनी सगळं संपन्न असलेलं शहर आहे. त्यामुळे आम्हाला पर्यावरण आणि विकास ह्या दोन्ही गोष्टीचा समतोल राखून पुढच्या काळामधले या शहराचं पर्यावरण पण आम्हाला जपायचं आहे. असे अनेक विषय पुढच्या काळात देशातलं सर्वोत्तम शहर आम्हाला पुण्याला करायचं आहे. नक्कीच आणि त्यासाठी शुभेच्छा. पण पुण्याच्या राजकारणात हे सगळं आपण स्वप्न सांगत असताना, लोकांच्या समोर मांडत असताना, दुसरीकडे मात्र पुण्याच्या राजकारणात गुन्हेगारी खूप जास्त आहे अशी परिस्थिती आहे आणि प्रत्येकच पक्षाच्या नेत्यावर गुन्हेगारांना किंवा त्यांना कुठेतरी प्रोटेक्शन देण्याचे आरोप होतात. ते तुमच्यावरही झाले. काय नक्की हा प्रकार आहे? पुण्याचं राजकारण बिना गुंडांचं होऊ शकत नाही का? मला असं वाटतं की शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आमचं प्रत्येकाचं काम आहे, ती जबाबदारी आमची नाही ती की या शहराच्या त्या शहराच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची पण आहे. पहिली लोकप्रतिनिधीचीच आहे. आणि म्हणून तुम्ही बघा माझ्यावरती जो कोणी आरोप काय झाला असं गुन्हेगार काय, मला कधी कुठल्या एका व्यासपीठावर यायची माझी तयारी आहे की सिद्ध करा कुठल्याही गुन्हेगाराच्या विषयात. आज मी सिद्ध करू शकतो की तुम्ही या महापालिकेच्या निवडणुकीत कोणाला आणले. माझं म्हणणं आहे की एखाद्या असे उमेदवार आम्ही देतोय की ज्याच्यामध्ये स्वतः सांगतायत लोक आम्ही एवढे गुन्हे केले तेवढे गुन्हे केले, अशी माणसं उमेदवार आणलीत. म्हणजे मला असं वाटतं की मी खून केल्यानंतर मी नगरसेवक होऊ शकतो, मी हाऊसमध्ये सभागृहात जाऊ शकतो. हे आम्ही पुढच्या पिढीला शिकवणार आहोत का? पुण्याच्या भविष्याचा हा विचार आम्ही करणार आहोत आत्ता. मला असं वाटतं हे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आरोप प्रत्यारोप तर होत राहतील, पण स्वतःला तर कळतं आपण चूक करतो की बरोबर करतोय. सत्ता म्हणजे शेवटी काय करायचं, म्हणजे मग शहराचं भविष्य आपण खराब करणार आहोत का, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. जे आरोप होतील ना, माझं तर म्हणणं की समजा माझ्यावरती कुठला तरी आरोप काय ते केला की कुठल्या तरी गुन्हेगाराला मी विदेशात पळायची मदत, मी कुठल्याही व्यासपीठावरती एका व्यासपीठावरती यायला तयार आहे. जर सिद्ध झालं तर मी राजकारण सोडेल, नाही सिद्ध झालं तर ज्यांनी आरोप केला त्यांनी राजकारण सोडावं. मला असं वाटतं की काहीतरी एखादी गोष्ट बघा, मी ही सवय पण काही नेते मंडळींची बघा, जबाबदारीचा एखादा स्वीकारण्याचा प्रश्न आला ना किंवा तुम्हाला उत्तर द्यायची वेळ आली की तुम्ही हात झटकून मोकळे होताय. हे नका, तुम्ही उत्तर तर द्या, जबाबदारी स्वीकारा नका स्वीकार, पण तुम्ही जबाबदारीने त्याच्यावरती बोला तर करा. माझं काहीच नाही, ते चुकीचं त्यांनीच केलं, चुकीचं ह्यांनीच केलं, असं नाही चालत. लोकांना कळतं, लोक पाहत आहेत. लोक शेवटी मतदान करताना मी निवडणुकीचा पण मी विचार करत नाही, मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे. मी तर निवडणूक पण बाजूला ठेवूया, पण मला माझ्या शहराचं भविष्य कुठं न्यायचं आहे, मला काय विचार करायचा. मी आज निवडणुकीसाठी सामदाम दंडभेद सगळं विचार सगळं सोडून त्याच्या मागे लागून मला काही करून अशी लोक आणायची कशासाठी काय एवढा हट्टास नाही पाहिजे. मला असं वाटतं की शेवटी लोकप्रतिनिधींनी एक तर स्वतःच्या आचरणातून स्वतःच्या विचारातून समाज घडवण्यासाठीचं योगदान दिलं पाहिजे. या शहराचं भविष्याचा विचार केला पाहिजे. आमची पुढची पिढी हेच अट्रॅक्शन, तेच रील्स बघायचे, तेच मोठे मोठे गाड्यांचे ताफे बघायचे आणि त्याच्यातनं मग भविष्यात आम्ही असं केलं तर मला सगळे संरक्षण पण मिळतंय, मला तिकीट पण मिळतंय, मी राजकारणात आलं की मी सुरक्षित पण होते. मला असं वाटतं हे कुठंतरी प्रत्येकानं विचार करायची गरज आहे. तुम्ही केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये काम करत आहात. आम्ही ऐकत असतो की ते फारच कडक शिस्तीची ते व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला तसं जाणवतं का? कसं असतं एक त्यांच्या खात्यातला मंत्री, म्हणजे त्यांच्याबरोबर मंत्री असणं? मला खरं तर पहिल्यांदाच खासदार होऊन पहिल्यांदाच काम करायची संधी मिळाली. एक तर मी दिल्लीतच नवीन, मला दिल्लीच नवीन, आणि पुन्हा ज्यावेळेला अधिवेशनाचा काळ येतो तिथे परीक्षाच असते आपली, आणि सभागृहामध्ये तुम्हाला तुमच्या जेव्हा खात्याचे प्रश्नोत्तरं वगैरे येतात तेव्हा तुम्हाला देश पाहत असतो आणि समोर सगळे अनुभवी माणसं असतात. मला असं वाटतं की त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे या सगळ्या परीक्षेमध्ये तुम्हाला पास व्हावं लागतं. कारण त्यांच्याकडे एकच, म्हणजे अमितभाई असेल किंवा मोदीजी असतील, काम एके काम. म्हणजे तिथे तुम्ही बाहेर दिसताना खूप चांगलं दिसतं, वा मंत्री आहे आणि काय मजा वगैरे, तिथे फक्त तुमची ड्युटी आहे. ते नेहमी म्हणतात की इथं आपण सरकार म्हणून देशाचं काम, देशसेवेचं आणि देश पुढे नेण्याचं काम करतोय, हाच विचार डोक्यात ठेवून काम केलं पाहिजे. ही ड्युटी आहे तुमची. त्यामुळे खूप काही मर्यादा, खूप काही
नियम म्हणजे नियम म्हणून आहे पण काही गाईडलाईन्स आहेत त्यानुसार आम्हा सगळ्यांना त्याच्यामध्ये खूप स्वतःला मर्यादा घालून घ्याव्या लागतात. काम करताना स्वतःला खूप तयार करावं लागतंय. बघा तुम्हाला स्वतःला चांगलं म्हणून घ्यायचं किंवा स्वतःचं कौतुक करून घ्यायला तुम्हाला खूप काही करावं लागतं. म्हणजे तिथे तुम्हाला जर परफॉर्म चांगला केला तर तुम्ही टिकाल आणि काम जर दिलंय तर मला असं वाटतं की त्या कामाप्रती आपण किती त्याच्यामध्ये विचार करतोय, वेळ देतोय, अभ्यास करतोय हे सगळं पाहत असतात आणि खूप बारीक बारीक गोष्टीवरती त्यांचं ह्या सगळ्याचे निरीक्षण असतं. तुम्ही आज मंत्री म्हणून तुमचं व्यक्तिगत काही नाही आहे हे सांगतात. तुम्ही एक सरकारचा भाग आहात. तुम्ही चूक केलं ते सरकारने केलं, तुम्ही चांगलं केलं तर सरकारने केलं. त्यामुळे एक तिथे वैयक्तिक मंत्री मुरलीधर मोहोळ हा कुठेही विषय नसतो. माझं काय सगळ्यांचंच आमच्या मंत्रिमंडळात. त्यामुळे मला असं वाटतं तिथे कामच केलं पाहिजे. ती ड्युटी म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो आणि तशाच पद्धतीच्या मला असं वाटतं संदेश किंवा अशी सूचना अशी अशी भेट किंवा अशा सूचना येत असतात का सतत? म्हणजे आढावाही घेतला जातो का कामाचा? नेहमी नेहमी म्हणजे खरं तर एक आमची मंत्रिपरिषद असते. दर एक 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर सर्व मंत्रिमंडळ म्हणजे त्याच्यात कॅबिनेट असतील किंवा राज्यमंत्री असतील आणि सर्व खात्यांचे सचिव अशी 6-7 तास सलग मिटिंग चालते. आणि त्याच्यामध्ये कुठेही कुणी मोबाईलही आत न्यायचा नाही. पूर्ण 2047चा भारत एक स्वप्न ते पाहतायत. त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना खूप काम करायचं आहे आणि मग ते विजन घेऊन ज्या वेळेला एक सलग 7 तास स्वतः बसतात ना, बाहेरही जायचं नाही. मध्ये थोडाफार काहीतरी एक 15 मिनिटाचा ब्रेक दिला जातो पण मोबाईलला हात नाही लावायचा. म्हणजे 7 तास स्वतः बसतात. आणि मला आठवतंय पहिली मिटिंग जेव्हा झाली तो किस्सा आहे की ज्यावेळेला 6 तास ही बैठक संपली आणि ते स्वतः समारोपाला मग काही बोलायचं म्हणून उभे राहिले आणि म्हणाले की मुझे पता है कि 6 घंटे से आप यहाँ बैठे हो, आज मैंने आपकी ज़्यादा ही परीक्षा ले ली, आपको खाना भी नहीं मिला. सगळ्यांना वाटलं वा वा किती बरं वाटलं की पंतप्रधानांना वाटलं की 6 तास. त्यांनी पॉज घेतला म्हणले लेकिन अभी आदत डाल लो. म्हणजे आता तुम्ही देशाच्या सेवा देशाच्या प्रगतीचा विचार करायला काम करायला निघालेली माणसं आहोत आपण. त्यामुळे आता आपल्याकडे फर्स्ट प्रायोरिटी ही देश आहे, देशाचा विकास, देशाचं भविष्य. आणि म्हणून असे अनेक प्रसंग आहेत की तिथे नो कॉम्प्रोमाइज, तिथे काम एके काम. आणि म्हणून मग अमित भाईंबरोबर तर त्यांचा सहकारी म्हणून त्यांच्याच खात्यात काम करतो. या सगळ्यांबरोबर एकतर तो आदरयुक्त दरार तर नक्कीच आहे पण ती भीती कामाच्या बाबतीत आहे. चुकत तर नाही ना आपण, व्यवस्थित होतंय का नाही. अमित भाईंबद्दल मी विचारणार होते कारण तुम्ही राज्यमंत्री आहात त्यांच्या खात्याचे. तर मग अशी भीती वाटत असते का? काय असतं? एक मी म्हणाल तसं की ही दोन्ही माणसं अशी आहेत की ती देशाच्या म्हणजे देशाचा विचार करून आपल्या कामाप्रती एक खूप समर्पित भावानं काम करणारी माणसं आहेत. त्यांच्या पुढे एकच ध्येय आहे, म्हणजे देशाची प्रगती, देशाचा विषय. मला असं वाटतं या ह्याच्यातच तुम्हाला स्वतःला तुम्ही त्या ह्याच्यात तुम्हाला मोल्ड करावं लागणार. तुम्हाला जर चांगलं काम करायचं, सोबत काम करायचं, तुम्ही त्याच लाईनवर काम केलं पाहिजे की जे अपेक्षित आहे तुमच्याकडनं. त्यामुळे एक आदरयुक्त मी मागाशी म्हणलं तसंच आहे पण दडपण तर नक्की येतं. पण मला म्हणजे प्रामाणिकपणे सांगितलं की शिकायलाही खूप मिळत आहे. मी नवीन असताना मी अजूनही शिकतोय. माणसांनी तर आयुष्यभर शिकलंच पाहिजे. कसं आहे कोणी कधीच परिपूर्ण होत नसतं कुठल्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे शिकतोय तर खूप आहे पण यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळा अनुभव आहे. पण एक दडपण आणि अनुभव आणि एक आनंद अशा सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण चालू आहे तिथे आता. सिव्हिल एव्हिएशन खात्याकडनं महाराष्ट्राला ह्या येणाऱ्या 1 वर्षात काय मिळणार आहे? हे बघा मागच्या जवळजवळ 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्षात ज्यावेळेला एका राज्याचा प्रतिनिधी म्हणून तिथे जातो ना तेव्हा खूप काही गोष्टी मला माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र म्हणून करता आल्या. त्याच्यात विशेष करून बघा सोलापूर सुरू झालं. सोलापूरचं विमानतळ म्हणजे तिथून विमानसेवा मुंबईला सुरू झाली, तिथून गोव्याला सुरू झाली. आज अमरावतीला तिथे विमानसेवा सुरू होती. तिथे आम्ही आज ट्रेनिंग सेंटर सुरू होतं आहे. आज त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की नांदेडवरनं नवीन फ्लाईट सुरू झाली. पुण्याच्या विमानतळाचं आता विस्तारीकरण आम्ही सुरू करतो आहे. त्याच्यासाठी भूसंपादन सुरू झालं आहे. जळगावच्या याचं विमानतळ जे आहे त्याचं टर्मिनल नवीन बिल्डिंगचं आता बांधकाम सुरू होते. महाराष्ट्र देशातलं असं राज्य आता की सर्वाधिक विमानतळ आणि विमानसेवा म्हणजे महाराष्ट्रात विमानतळ सर्वाधिक कार्यान्वित आहे जे महाराष्ट्रात झाली. आता जवळजवळ 13 ते 14 विमानतळ. देशातलं एवढं मोठं राज्य म्हणजे असं इतकी मोठी संख्या दुसऱ्या कुठल्या राज्यात नाही. पण दरम्यान म्हणजे आता पुढचंही खूप आहे म्हणजे आता नवी मुंबई सुरू झालं. म्हणजे इतकं मोठं विमानतळ आज देशांतर्गत आणि आंतरदेश हे सुद्धा विमानसेवा आता सुरू
आता डॉमेस्टिक सुरू झाली, आता पुन्हा इंटरनॅशनल सुरू होईल. आम्ही आता शेवटी सांगलीचा एक विचार होतोय, पुढे कोल्हापूरच्या विमानतळाचा धावपट्टीचा विस्तार करतोय. पुरंदर आणि देवेंद्रजींचं एक स्वप्न आहे. ते स्वतः 14 ते 19ला मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यावेळेला पुरंदरचं विमानतळाचं स्वप्न पाहिलं. आज त्याचं भूसंपादन सुरू झालं. आज त्यांचं वाढवण बंदर, तिथे समुद्रामध्ये विमानतळ करण्याचे त्यांचा जो एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यासाठी आता आम्ही सगळेजण काम करतोय. म्हणून महाराष्ट्राच्या दृष्टीनं मला असं वाटतं विमान सेवा जी आहे त्याच्यामध्ये खूप चांगलं काम आपण करतो. भविष्यात खूप काही गोष्टी करायच्यात. मला खूप महाराष्ट्राचं या क्षेत्रामधलं भविष्य खूप चांगलं दिसतंय आणि आम्ही सगळे त्यासाठी कामाला लागलोय. सहकाराची परिस्थिती खूप छान आहे असं म्हणता येत नाही महाराष्ट्रात. म्हणजे महाराष्ट्रात खरं तर सहकारात महाराष्ट्र एकेकाळी नंबर 1 म्हणायला पाहिजे होतं, पण आता सहकार क्षेत्रातल्या मंडळींच्या डोळ्यासमोर अडचणीच दिसतात आहेत. काय त्यातून मार्ग आहे? नाही बघा, शेवटी सहकार हा शेवटी त्या त्या राज्याचा विषय असतो. माननीय मोदीजींनी हा विचार केला की आज देशात जर आपण पाहिलं तर सहकारचे जाळे ते ठराविक काही राज्यांपुरतं दिसतंय आपल्याला. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, थोडं तामिळनाडू, ह्या 4-5 राज्यामध्ये आपल्याला सहकार मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. आज आपण महाराष्ट्राचा जेव्हा विचार करतो की देशामध्ये जर पाहिलं तर 8 लाखाच्या वरती साधारणतः 8.5 लाख सहकारी संस्था आहेत. त्यातल्या एकट्या महाराष्ट्रात जवळजवळ 2.25 लाख आहेत. म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक सहकार आजही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रीय सहकारची पंढरी आहे. माननीय मोदीजींनी हा विचार केला की सहकार आज 8 लाख सोसायट्या, कॉपरेटिव्ह सोसायट्या देशामध्ये आहेत आणि त्याची सदस्य संख्या 30 कोटी आहे. म्हणजे विचार करा, 30 कोटी सदस्य संख्या सहकारात आहे. पण आजपर्यंत देशात काय चालत आलं तर कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत फक्त एक सहकाराचा एक विभाग होता आणि त्याला एक जॉईंट सेक्रेटरी दर्जाचा ऑफिसर फक्त अख्ख्या देशाचा सहकार पाहत होता. तर देशाचा सहकार म्हणजे 30 कोटी सदस्य, म्हणजे या देशातल्या जवळपास जर आपण कुटुंबांची संख्या आणि लोकसंख्या पाहिली तर जवळपास आपण 50% लोकसंख्या या देशातली जी ग्रामीण भागातली किंवा शहरी भागातली थेट सहकाराशी जोडलेली आहे. आणि म्हणून या देशाला एक स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केलं. ज्या व्यक्तीचा सहकारातला दांडगा अनुभव म्हणजे गावातल्या एका पॅक्सचे सदस्य, त्यानंतर अहमदाबाद बँकेचे अध्यक्ष, तिथल्या बाजार समितीचे अध्यक्ष असलेले सुरुवातीच्या काळात अमितभाई देशाचे पहिले सहकार मंत्री झाले. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो मागच्या जवळजवळ 4 वर्षात या देशातला समप्रमाणात म्हणजे देशात सर्व राज्यामध्ये सहकार पोचावा, आहे त्या राज्यातला सहकार समृद्ध व्हावा म्हणून यासाठी खूप प्रयत्न केले. आज महाराष्ट्रातलं जेव्हा आम्ही विचार करतो, तुम्ही म्हणाल की महाराष्ट्रातला सहकार जिवंत राहावा, त्याला ताकद मिळावी म्हणून तुम्हाला सांगतो की साखर उद्योग जो खरं तर मोठा सहकाराचा एक मोठा भाग म्हणावा लागेल, याला NCDC, देशातली जे NCDC आमच्या खात्यातनं जे NCDCच्या माध्यमाची संस्था आहे, देशातल्या सहकाराला वित्तपुरवठा करणारी आमची ही संस्था आहे. एकट्या महाराष्ट्राला साखर कारखान्यांसाठी जवळपास 10,000 कोटी रुपयाची मदत एकट्या महाराष्ट्रासाठी आज त्यांनी केली. मी तुम्हाला सांगतो की इतक्या मोठ्या प्रमाणात आज देशामध्ये सहकाराला ताकद देण्याचं काम आम्ही राज्यातला सहकार आणि देशातल्या सहकार मंत्रालयाशी समन्वयातनं करतो. कारण शेवटी ह्या सगळ्या जे काही व्यवस्था आहेत ह्या राज्यातल्या सहकाराच्या आहेत, पण देशाच्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून आज देशातल्या म्हणजे अगदी आम्ही छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशपासनं अगदी काश्मीरपर्यंत या सगळ्या देशातल्या अगदी दक्षिणेपासून उत्तर पूर्वेपासून पश्चिमपर्यंत सहकारात समप्रमाणात कसा वाढेल आणि खऱ्या अर्थानं जो मंत्र आपण म्हणतो सहकारातून समृद्धीकडे, जिथे 50% लोकसंख्या जोडलेली आहे, आज त्या गावातला आमचा पॅक्स म्हणजे जी गावातली क्रेडिट सोसायटी आमची, जो विविध कार्यकारी सेवा सोसायटी, सर्वात पहिलं आम्ही जे धोरण स्वीकारलं की ती सक्षम करणं, तिला व्यवसाय देणं. एकच काम होतं त्यांचं, DCCBकडनं, जिल्हा बँकेकडनं पैसे कर्ज घेणं, म्हणजे नाबार्ड जिल्हा राज्य सहकारी बँक, राज्य सहकारी बँकेकडनं जिल्हा बँक आणि जिल्हा बँक गावातल्या सोसायटीला पैसे देते त्या जे काही टक्के, आणि त्याच्यातनं गावातल्या शेतकऱ्यांना अवजार घेणं असेल, बी बियाणं असेल किंवा अशा शेतीच्या कामासाठी कर्ज देणं, एवढंच काम होतं फक्त. पण कालांतरानं काय होत गेलं की त्या गावातल्या या सगळ्याच्यातनं एकाच सोसायट्या क्षमता राहिलीच नाही, त्या हळूहळू कमी व्हायला लागले, त्यांचं कामच एकच राहिलं. आता आम्ही असा विचार केला, केंद्र सरकार म्हणून आमच्या वेगवेगळ्या खात्या म्हणजे कृषी मंत्रालय असेल, बाकीचे आमच्या ॲनिमल हजबेंड्रीसारखी आमचं मंत्रालय असेल, ह्या 5-6 मिनिस्ट्रीची आम्ही एक इंटर मिनिस्ट्री त्याची एक कमिटी केली आणि त्या माध्यमातून ह्या प्रत्येक गावातल्या सोसायटीला 25 आता वेगवेगळे व्यवसाय दिले आम्ही. अच्छा. म्हणजे तिथे आता PM किसान केंद्र सुरू झालं, तिथे आज जनऔषधी केंद्र सुरू झालं,
तिथे गॅस एजन्सी सुरू झाली, तिथे पेट्रोल पंपसुद्धा आम्ही आत्ता गावातल्या सोसायटीने द्यायला लागलो. जर गावातली सोसायटी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली, तिथे पैसे आले तर गावातल्या शेतकऱ्यांना पैसे मिळतील, तो समृद्ध होईल. ही कल्पना घेऊन आम्ही पुढे झालो. त्यामुळे खूप काही गोष्टी सुरू झाल्यात. आता नवीन आमचं विश्वविद्यालय, युनिव्हर्सिटी चालू केली आम्ही. आज देशातलं आपण म्हणतो की 8 लाख सोसायट्या आहेत आमच्या, पण त्याला आमच्याकडे काय होतं की आम्ही सहकारात आधी त्या सहकार म्हणजे बँक असेल, सोसायटी असेल किंवा एखादी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी, आम्ही माणसं आधी घेतो मग त्यांना ट्रेनिंग देतो. पण आज आम्ही जर देशाचं भविष्य उद्याचं जर पाहिलं तर पुढच्या काळात या देशात 17 लाख आम्हाला ट्रेन मॅनपॉवर पाहिजे सहकारातली. ती कुठून येणार होती? त्यासाठी आम्ही विश्वविद्यालयाची स्थापना झाली. त्रिभुवनदास पटेल आज युनिव्हर्सिटी चालू झाली. म्हणजे सहकाराचा व्याप खूप वाढला आता, आणि म्हणून सहकारातून समृद्धीकडे हा मंत्र आम्हाला जेव्हा मोदीजी म्हणतात तो साकार करायचा, तर त्याच्यात निश्चितपणे आम्ही खूप काम करतो. विशेष महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज आमच्या सगळ्या सोसायट्यांना इन्कम टॅक्स लागत होता. 10,000 कोटी रुपये वाचले आमच्या सोसायट्यांचे इन्कम टॅक्सच्या माध्यमातून. अशा अनेक क्रांतिकारी निर्णय चालू आहे. त्यामुळे सहकार महाराष्ट्रातच निश्चितपणे त्याला ताकद देण्याचं काम चालू आहे. तसं देशभरात एक सहकाराचं विस्तृत प्रमाणात एक त्याला ताकद देण्याचं काम हे आज केंद्र सरकार म्हणून सुरू आहे. इतकी कामं तुम्ही आज या मुलाखतीत सांगितली. हे सगळं करत असताना तुमची कुस्ती कुठं राहिली आहे? म्हणजे मी कुस्तीची आवड कधी संपणार नाही, कारण मी माझ्या आयुष्यातली जवळजवळ 6-7 वर्ष मी त्याच्यामध्ये घातली आहे. त्यामुळे कुस्तीसाठी मी मला जितकं अपेक्षित यश मला अपेक्षित होतं तितकं मला नाही मिळालं. का तर शेवटी खेळ कुठला आले की त्याच्यामध्ये शेवटी इंजुरी, दुखापत हे सुरू होतं. त्यामुळे मग मधल्या काळात थोडंसं नॅशनलपर्यंत खेळलो मी, पण नंतर लिगामेंट इंजुरी मला थोडं थांबावं लागलं. पण त्यानंतर कुस्तीचं वेळ थांबलं नाही. मी आजही महाराष्ट्र राज्य आमच्या कुस्ती संघाचं काम पाहतो. मी राज्याचा उपाध्यक्ष, ऑलिम्पिक असोसिएशनवरती आता सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम पाहतो. मला कुस्तीची आवड आहे. मी कुस्तीसाठी आता खूप काम करतो आहे, आणि मला भविष्यातही बघा कशाबा जाधवांचं नाव आजही घेतलं जातं की देशाचं पहिलं वैयक्तिक जे काही पदक ऑलिम्पिकमधलं मिळालं ते कुस्तीतलं मिळालं ते कशाबा जाधवांच्यामुळे. त्यामुळे असा एक पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातनं आपल्याला जास्तीत जास्त कुस्तीतनं जसे राष्ट्रकुल असेल, एशियन गेम्स असतील किंवा ऑलिम्पिक असेल, याच्यामध्ये जास्तीत जास्त मला महाराष्ट्रातनं कुस्ती कसे घडवता येईल यासाठी आम्ही खूप काम करतो आता. तुम्ही म्हटलात की तुम्ही अजूनही शिकत आहात सगळ्यांकडनं. मी काही नावं घेते, त्यांच्याकडनं तुम्ही कुठला गुण शिकताय? एक गुण सांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी. कामाप्रती असलेली निष्ठा आणि त्याच्याप्रती समर्पित भाव जो मी पाहतो ना, की मला कळतच नाही की काय म्हणजे काय मशिनरीच कळत नाही. इतकं काम करतात आणि कधी पाहिलं तरी तुम्ही पहा किती म्हणजे इतकं तेज आहे, इतकं त्या माणसाच्या मला व्यक्तिमत्वाबद्दल की इतकं काम करणार माणूस, देशाप्रती समर्पित भावनं काम करणार, मला असं वाटतं की खूप काही शिकण्यासारखं. पण एका वाक्यात म्हणजे देशाप्रती समर्पित भावनं काम करणार एक नेतृत्व ह्या देशाचं. अमित शहा साहेबांचं तर मला असं वाटतं की आपल्याला वाटतं पण की अमित भाई विशिष्ट एक व्यक्तिमत्व म्हणून देशाचे गृहमंत्री आणि सहकार. पण मला मी पाहतो की सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व राजकीयदृष्ट्या की कुठल्याही क्षेत्रातलं तुम्ही विषय केला तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर असतं, माहिती असते. म्हणजे ते आध्यात्मिक पण बोलायला लागले तर तासभर बोलतात. तुम्ही काय शिकताय त्यांच्याकडे? मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक विषयाची खूप जाण खोलात जाऊन माहिती, वाचन. शिवाजी महाराजांनी पुस्तक लिहिले त्यांनी. म्हणजे जिथं जातील तिथलं त्यांना इतिहास, भूगोल, तिथली परंपरा, संस्कृती याचा इतका अभ्यास आहे. मला असं वाटतं की एक 100% परिपूर्ण सगळ्या विषयातलं एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आहे. देवेंद्र फडणवीसांकडनं काय शिकणार? एक कार्यक्षम नेता आणि कार्यकर्त्यांवरती प्रेम करणारा नेता. ज्यांचं तुमच्यावर फार प्रेम आहे त्या अजितदादांकडनं काय शिकताय? एक आहे की अजितदादा आज राजकीयदृष्ट्या किंवा काही असले तरी एक जे आपण सगळे जाणतो की एक प्रशासनावरती एक चांगली पकड असणारा नेता आहे. त्यांच्याकडनं ते शिकण्याचा 100% जे चांगले ते शिकलं पाहिजे. फक्त त्यांना जे काही दुरुस्त करायचं ते त्यांनी पण केलं पाहिजे. आपण वेळ काढलात आमच्यासाठी, व्यस्त आहात मला माहिती आहे. आपले खूप खूप धन्यवाद. आणि ही जी काही कुस्ती सुरू आहे तुमची पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये, त्यासाठी शुभेच्छा. शुभेच्छा माझ्या तुम्हाला. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे